सकल हिंदू समाज कोल्हापूर आज दिनांक 24/4/2026 रोजी कोल्हापूर शहरात गो सन्मान आवाहन अभियान लोकांना जागरूकता करण्यासाठी घेण्यात आले व बाईक रॅली संपन्न झाली। या रॅलीची सुरुवात राजारामपुरी मारुती मंदिर येथून झाली। यासाठी सकल हिंदू समाज गोभक्त गोरक्षक यांनी या रॅलीसाठी हजर होते। गोमातेचे जयघोष करत गोहत्या बंद करा असा जयघोष करत ही रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे झाली। येत्या 27 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण देशभर गो सन्मान आवाहन अभियान राबवण्यात येणार आहे। यासाठी एक प्रार्थना पत्र व शहरातील सर्वांचे हस्ताक्षर हे तहसीलदार कार्यालयात देण्यात येणार आहे। या अभियानासाठी सकल हिंदू समाज यांनी 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता लकी बाजार शेजारी 9 नंबर शाळेत ग्राउंड येथे एकत्रित जमायचे आहे व ठीक 10:15 वाजता रॅलीची सुरुवात होऊन राजारामपुरी मेन रोड येथे जनता बाजार चौक ते तहसीलदार ऑफिस बीटी कॉलेज येथे जायचे आहे। सर्वांनी मिळून 27 तारखेला परवा दिवशी सकाळी 10 वाजता राजारामपुरीत मैदानी 9 नंबर शाळा या ठिकाणी जमायचं आहे आणि तिथून आपण सगळ्यांनी मिळून 10च्या दरम्यान आपण तिथून आपली निवेदनाची रॅली चालवणार आहे। तिथून सर्वांना माझी विनंती आहे, जे जे कोण गोभक्त आता राहिलेले त्यांनी सर्वांनी या रॅलीमध्ये सहभाग दाखवून आपल्या गायीसाठी, म्हणजे आपण म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे, जर त्या हिंदू राष्ट्रावर जर गायीचं रक्त सांडत असेल तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकते काय? तर अजिबात नाही। त्यामुळे या धर्तीवर जर गायीचं रक्त सांडायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच सही आपली मोलाची आहे, ती सही आम्हाला मिळावी आणि त्यासाठी आपण आपल्या आपल्या भागात आपल्या याच्यामध्ये तहसीलदारामध्ये किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये या पद्धतीनं आपण प्रत्येकाने निवेदन द्यायचं आणि करोडेच्या माध्यमातून 27 तारखेला पूर्ण देशभर हे आंदोलन चालवणार आहे आणि पूर्ण देशभरात कोटीच्या वर सह्याची मोहीम आपली राबवलेली आहे आणि सरकारला सुद्धा याची दखल घ्यायला लागणार आहे। त्याबद्दल आपण सर्वांनी आता इथं ज्या पद्धतीने आला त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं आपण यावं अशी मी आपल्याला विनंती देतो आणि हा कार्यक्रम इथं आपण समाप्त झाला असं आपण प्रार्थना घेऊन जाहीर करायचा आहे। गोरक्षक गोसेवक गो प्रेमी यांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की त्यांनी 27 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता 9 नंबर शाळा राजारामपुरी इथं जमायचं आहे आणि जमून आपण हजारोच्या संख्येने जमून आपण तहसीलदार कार्यालयात जाऊन आपण निवेदन द्यायचं आहे की गायीला राष्ट्रमाता दर्जा मिळाला पाहिजे आणि गायीची कत्तल होता कामा नये आणि याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवं आहे आणि आपण सहकार्य कराल ही मला 100% गॅरंटी आहे। त्यामुळं आपण सर्वांनी हजारोच्या संख्येनं नाही तर लाखोच्या संख्येनं आपण तिथं हजर राहावं। जय गोमाता। सर्व महिला वर्गाने अत्यंत म्हणजे आपली गोमाता जसं आपण आहोत तसं गोमाता ही आपली आहे हे समजून सर्व महिलांनी राजारामपुरी 9 नंबर शाळेमध्ये आपल्या सर्व हातातलं काम ठेवून आपल्या गोमातेसाठी सर्वांनी जमावे अशी माझी कळकळीची विनंती आहे। विनंती खरं तर करायला नको पाहिजे। महिलांनी सर्व जास्तीत जास्त संख्येनं 9 नंबर शाळेजवळ जमा राहून सकाळी 10 वाजता आपण तहसील कार्यालयामध्ये सर्वांनी मिळून गोमातेच्या रक्षणासाठी मिळून सर्वांनी आपण एक घोषणा देत आपण तहसील कार्यालयामध्ये आपण आपल्या गोमातेला वाचवण्यासाठी जाणार आहोत। त्याची म्हणजे याची विनंती करण्याची आहे की आपण सर्व महिला वर्गाने जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घ्यावा अशीच माझी नम्र विनंती आहे। 27 एप्रिल रोजी सर्व गोभक्त गोरक्षक गोसेवकांनी मोठ्या संख्येने तहसीलदार कार्यालयासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे की गो हत्या ही संपूर्णपणे भारतभर बंद झाली पाहिजे। त्यासाठी राजारामपुरी 9 नंबर ग्राउंड येथे सकाळी 10 वाजता 27 एप्रिल रोजी मोठ्या संख्येने जमा व्हायचे आहे। जय श्रीराम, जय गोमाता।